धनंजय मुंडे यांचं मागच्या 1 वर्षात अनेकांशी वाकडं झालं. पण ज्या व्यक्तीशी वाद होऊ नये अखेर वर्षाकाठी तेच झालं. ते म्हणजे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे. गुट्टेंनी भर स्टेजवरून मुंडेंना वॉर्निंगच दिली. तुमचं माझं लागलंयच आता. तुम्ही चालू केले गंगाखेडमध्ये येऊन धनुभाऊ. एंड मी करणार आहे धनुभाऊ, एंड मी करीन. त्या तिकडे गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांचे केंद्रे हे मेहुणे आहेत, तर परळीमध्ये रत्नाकर गुट्टे यांची सासरवाडी आहे. गुट्टे यांची पहिली पत्नी सुधामती गुट्टे. सुधामती गुट्टे यांचं परळीमध्ये मोठं समाजकार्य आहे. त्यांच्या मागे मोठा मतदार वर्ग आहे. ग्राउंड लेवलवर त्यांनी चांगलं काम केलं असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच 2024च्या निवडणुकीत सुधामती गुट्टे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी केली होती. या लढतीत धनंजय मुंडे यांचा विजय झाला. पण काही राजकीय अभ्यासक असं म्हणतात की सुधामती गुट्टे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली असती तर धनंजय मुंडे यांचा पराभव झाला असता. गुट्टे यांनी मुंडेंचा पराभव केला असता, पण त्यांना तिकीटच मिळालं नाही. गुट्टे यांनी परळीत लक्ष घातल्यास धनंजय मुंडे यांना स्वतःच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराला धनंजय मुंडे कसं सामोरं जातात हे पाहावं लागणार आहे.